सध्याच्या काळामध्ये मानसिक ताण, मानसिक श्रमाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या मानाने शारीरिक श्रम कमी झालेले आहेत. बैठ स्वरूपाचं काम हे जास्त केलं जातं. यामुळेच लाईफस्टाईल डिसीजेसचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. पचन संस्थेशी निगडीत म्हणजे भूक न लागणं, पोट फुगणं, गॅसेस होणं, पोटात वरचेवर दुखणं किंवा कोलायटिस सारखे आजार सध्याच्या काळात खूप वाढलेले दिसतात. अशा वेळेला मग प्रश्न पडतो की आपण रोजच्या आहारामध्ये पोळी चपाती खायला पाहिजे का भाकरी खायला पाहिजे? नमस्कार, मी वैद्य अस्मिता दामले मनोधारा चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदानुसार पोळी किंवा चपातीचे गुणधर्म काय आहेत आणि भाकरीचे गुणधर्म काय आहेत हे बघणार आहोत. आपल्या भारतामध्ये प्रांतानुसार रोजचा आहार आपल्याला बदललेला दिसतो. आपण जसं जसं उत्तर प्रदेशाकडे जाऊ तसं गहू खाण्याचं प्रमाण, पराठा, पुरी, पोळी, चपाती हे खाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. आपला महाराष्ट्र, विदर्भ किंवा मध्य भारतामध्ये मात्र भाकरी खाण्याचं प्रमाण जास्त आहे. पण सध्याच्या काळात नोकरीच्या कारणामुळे असेल किंवा रोजची गडबड, रोज स्वयंपाकाची धावपळ यामुळे बहुतेक सगळ्यांचं गहू किंवा चपाती पोळी खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आयुर्वेदानुसार गहू हा शीत, स्निग्ध, मधुर रसाचा पिच्छिल म्हणजे चिकटपणा ज्याला आहे, ज्याच्यामध्ये चिकटपणा आहे असा आहे. यामुळे हा वातपित्त कमी करतो पण कफ वाढवतो. या सगळ्या गुणधर्मामुळे तो पचायलाही जड असतो. आधुनिक आहारशास्त्रानुसार सुद्धा गव्हामध्ये ग्लुटेन असल्यामुळे गहू हा पचायला जड असं सांगितलं आहे आणि त्यामुळे ज्यांना पोटाच्या तक्रारी आहेत, पोटाचे काही त्रास आहेत, अशांना गहू अवॉइड करायचा सल्ला दिला जातो. सध्याच्या काळात बघितलं तर आपल्या रोजच्या आहारामध्येच पोळी किंवा चपातीचा समावेश असतो. मग अशा वेळेला कोणती काळजी घ्यावी? तर आयुर्वेदानुसार गव्हाचे गुणधर्म बघत असता गहू हा शीत आणि पचायला जड आहे. त्यामुळे गहू दळायच्या पूर्वी तो थोडासा गरम होईपर्यंत भाजावा आणि मग दळायला द्यावा. बरेच जण गहू दळायला देताना त्याच्यामध्ये सोयाबीन किंवा काहीतरी कडधान्य असं मिसळून दळायला देतात. पण यामुळे गहू पचायला अजून जड होतो. यामुळे गहू दळायला देताना तो नुसताच गहू या स्वरूपात दळायला द्यावा. आपल्याला पोळी किंवा चपाती ही पचावी किंवा त्याचा पोटाला त्रास होऊ नये, गॅसेस होऊ नये यासाठी कणिक भिजवताना मात्र त्याच्यामध्ये थोडंसं ओवा पावडर किंवा सुंठ पावडर घालावी. ज्यांना संधिवातासारखे त्रास आहेत अशांनी आठवड्यातनं एकदा कणकेमध्ये थोडंसं एरंडेल तेल घालून ती कणिक भिजवावी आणि त्याच्या पोळ्या किंवा चपात्या खाव्यात. आपण बघितलं की गहू हा पिच्छिल म्हणजे चिकट असणारा आहे. जे कणिक भिजवतात त्या सगळ्यांना माहीत असेल की कणिक भिजवताना हाताला ती खूप चिकटते, चिकट होतं. अशा वेळेला आपण काय करतो तर कणिक भिजवत असताना थोडासा तेलाचा हात घेतो. यामुळे ती कणिक हाताला चिकटून राहत नाही. आणि जेव्हा आपण पोळी किंवा चपाती खाणार आहोत तेव्हा त्याला थोडंसं तूप लावून घ्यावं. यामुळे ती पोळी खाल्ल्यानंतर आतड्याला चिकटून न बसता म्हणजे त्याचा पिच्छिल किंवा चिकटपणा हा गुणधर्म न राहता त्याचं योग्य स्वरूपात पचन होतं. पोळी ही पिच्छिल गुणधर्माची असल्यामुळे शरीरातही चिकटपणा वाढवते. हा चिकटपणा राहू नये यासाठी पोळी खात असताना त्याच्याबरोबर भरपूर फायबर असलेल्या भाज्या, कोशिंबिरी ह्याचाही आहारामध्ये समावेश करावा. गहू कोणी खावा? गहू हा वजन वाढवणारा, पुष्टी देणारा आणि बल देणारा आहे. त्यामुळे जे भरपूर शारीरिक कष्ट करतात किंवा जे भरपूर प्रमाणात व्यायाम करतात अशांनी आवर्जून गहू म्हणजे पोळी किंवा चपाती खावी. लहान मुलांमध्ये शारीरिक वाढीसाठी पुष्टीची किंवा बल मिळण्याची गरज असते. यासाठी लहान मुलांच्या जेवणामध्ये पोळी किंवा चपाती असावी. मात्र ज्यांचं वजन जास्ती आहे, ज्यांना पचनाशी संबंधित काही तक्रारी आहेत, ज्यांना शारीरिक कष्ट अजिबातच नाही आहेत, शारीरिक हालचाली खूप कमी आहेत, अशांनी पोळी किंवा चपाती आहारामध्ये टाळावी. थंड प्रदेशामध्ये त्या थंडीचा सामना करण्यासाठी आपल्या शरीराला जास्ती ऊर्जेची गरज असते. त्यामुळे थंड प्रदेशातल्या लोकांनी पोळी किंवा चपाती खावी. आयुर्वेदानुसार भाकरी ही पचायला हलकी, पथ्यकर सांगितली आहे. यामुळेच लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत
आजारपणात भाकरीचा आहारामध्ये समावेश करता येतो. क्वचितच असं होतं की काही जणांना भाकरीचा त्रास होतो. भाकरी ही पचायला जरी हलकी असली तरी ती गुणांनी वृक्ष असते. यामुळे भाकरी खाताना सुद्धा ती लोणी किंवा तूप लावून खावी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की बाजरीची भाकरी करत असताना त्याला तीळ लावले जातात, ते तिळाच्या स्निग्ध गुणधर्मासाठी. प्रांतानुसार ज्वारी, बाजरी, नाचणी अशा वेगवेगळ्या प्रकारची भाकरी केली जाते. ज्वारीची भाकरी ही सामान्यतः सगळ्यांना चालणारी पथ्यकर अशी असते. ती पचायला हलकी असते, त्याच्यामध्ये आयर्न आणि फायबरचं प्रमाण खूप चांगलं असतं. ती ग्लुटेन फ्री असते, त्यामुळे पचन संस्थेशी निगडीत तक्रारी ज्यांना आहेत, म्हणजे ब्लोटिंग होतं, भूक लागत नाही किंवा कोलायटिस सारखे त्रास आहेत, अशांना ज्वारीची भाकरी ही पथ्यकर आहे. तरीसुद्धा विशेष करून ज्वारीची भाकरी उन्हाळ्यात खावी, कारण ती थोडी शीत गुणधर्माची असते. बाजरीची भाकरी ही उष्ण आणि वृक्ष आहे, यामुळे बाजरीची भाकरी ही थंडीत खावी. ती आयर्ननी समृद्ध असल्यामुळे ॲनिमिया ज्यांना आहे त्यांनी आवर्जून त्याचा आहारामध्ये समावेश करावा. जेव्हा आपल्याला एनर्जी लेवल वाढवायची असेल अशा वेळेला बाजरीचा आहारामध्ये समावेश करावा. थंडीमध्ये, थंड प्रदेशामध्ये बाजरी ही आरोग्याला चांगली असते. बाजरीची भाकरी ही वृक्ष आणि उष्ण असल्यामुळे ती करत असताना तीळ लावावेत आणि ती लोणी किंवा तुपाबरोबर खावी. यामुळे तिचं वृक्षत्व किंवा उष्णत्व कमी होतं आणि त्याचे जे फायदे आहेत ते आपल्या शरीराला मिळतात. नाचणी ही कॅल्शियमनी समृद्ध असल्यामुळे हेअरफॉल, हार्मोनल इम्बॅलन्स, हाडं दुखणं, सांधे दुखणं यासारख्या आजारांमध्ये ती खूप उपयोगी ठरते. वाढत्या वयाची मुलं, स्त्रिया ह्यांच्या आरोग्यासाठी नाचणी खूप चांगली असते. अशांनी आवर्जून आहारामध्ये नाचणीच्या भाकरीचा समावेश करावा. कोकणामध्ये नाचणीच्या भाकरीचा आहारामध्ये समावेश असतो. भाकरी ही पोळीपेक्षा वृक्ष असते. त्याचा वृक्षपणा कमी करण्यासाठी त्याला लोणी किंवा तूप लावावं आणि ती रस्स्याची भाजी किंवा आमटी अशा पातळ पदार्थांबरोबर खावी. आयुर्वेदानुसार आपला अग्नी मंद आहे का प्रदीप्त आहे याचा विचार, ऋतूचा विचार करून भाकरी किंवा पोळीचा आहारामध्ये समावेश करावा.